न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सालाबादाप्रमाणे यंदाही नाशिक रोड, जेल रोड, सद्गुरुनगर, पंचक येथे भविष्याचारी प्रभाकर जयदेव भोजने आप्पा यांच्या वतीने मोठ्या धार्मिक वातावरणात श्री दत्त महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी परिसरातून भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत हजारो नागरिकांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता। तर शनिवारी दिनांक 14 डिसेंबर रोजी श्री दत्त महाराजांची विधिवत पूजा करण्यात आली। सकाळी 10 वाजता श्री मूर्ती अभ्यंग स्नान तर 11 वाजता श्री मूर्ती पूजन करण्यात आले। त्यानंतर दुपारी 12 वाजता आरती आणि भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। मागील अनेक वर्षांपासून प्रभाकर भोजने आप्पा हे श्री दत्त महाराज जयंती मोठ्या भक्तिभावाने सादर करत असतात। यावेळी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते। यंदाही मोठ्या प्रमाणावर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। सदर सोहळ्यात राजकीय, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा विभागातील मान्यवरांसह सर्व सद्भक्त, सेवेकरी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। प्रभाकर आप्पा भोजने यांनी दत्तात्रय प्रभूच्या जयंतीचा हा दरवर्षी अवसर करतात आणि अत्यंत चांगल्या प्रकारचा हा मंगलमय सगळ्यांना सहभागी करून हा श्री दत्तात्रय प्रभूचा जयंती उत्सव अवतार दिन साजरा करतात। या अवतार दिनास आमच्या समस्त श्री क्षेत्र जायचा देवनिवासी कलाशी येथील सर्व आश्रमवासी यांच्या वतीने त्याचप्रमाणे संपूर्ण महानुभावपंथीय आचार्यगणांच्या वतीने, साधकगणांच्या वतीने हार्दिक शुभकामना। श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिनाच्या निमित्तानं ज्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं, सन्माननीय सद्भक्त प्रभाकर आप्पा भोजने यांच्या विनंतीवरून या सोहळ्यासाठी कनासी श्री क्षेत्र कनासी येथील कवीश्वर कुलाचार्य, आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री मोठे बाबा खामनीकर बाबा तथा श्री क्षेत्र जायचा देवतील केशवाचे कविपतिक आश्रमाचे संचालक परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री आंबेकर मोठे बाबा बाबांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे। श्री क्षेत्र कनासी येथील कवीश्वर कुलाचार्य श्री मोठे बाबांची उपस्थिती या शोभायात्रेला, पालखीला, मिरवणुकीला लाभलेली आहे। नाशिक रोड परिसर नाशिक जिल्ह्यामध्ये मानभाव पंथाच्या माध्यमातून, दत्त मंदिरच्या माध्यमातून गेल्या 3 पिढ्यांपासून हा उत्सव होत असतो। यामध्ये आमचे मित्र ज्योतिषाचार्य आप्पासाहेब भोजने यांच्याकडे अनेक मान्यवर येत असतात, देवातला विडा ठेवत असतात, बाबा आप्पांचा आशीर्वाद घेत असतात। ही परंपरा त्यांच्या वडिलांपासून, त्यांच्या आजोबापासून, पाचोऱ्यापासून त्यांची सुरू झालेली आहे आणि आज नाशिकमध्ये एकदम उत्सवामध्ये जे कुठले सण होत असतात, दत्त जयंती असेल, गोकुळाष्टमी असेल, हे भोजने परिवार अतिशय चांगल्या पद्धतीने करीत असतात। या परिसरातील, या शहरातील, जिल्ह्यातील सर्व भाविक इथे येऊन दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेत असतात। अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 5-10 हजार लोकांमध्ये ही पालखी या परिसरामध्ये फिरली। अनेकांनी पालखीचा लाभ घेतला। यामध्ये अनेक साधू, संत, भाविक आणि या परिसरातील नागरिक या पालखीमध्ये उपस्थित होते। शुभेच्छा, लाभ घ्यावा ही माझी विनंती।